तो स्वातंत्र्य दिनाचा उत्साह संपूर्ण देशभर बघायला मिळतो आणि जसा तो देशात आहे तसा तो राज्यात सुद्धा आहे। ठिकठिकाणी पदयात्रा काढण्यात येत आहे, ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात येते आणि सांगलीत सुद्धा शिवप्रतिष्ठानतर्फे पदयात्रा काढण्यात आली। संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातनं हातात भगवे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली। अखंड भारत व्हावा या उद्देशानं शिवप्रतिष्ठानकडनं सांगलीमध्ये हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपण बघतोय ही दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। शिवप्रतिष्ठानकडनं ही रॅली काढण्यात आलेली आहे। संभाजी भिडेंच्या नेतृत्वात सांगलीतली ही पदयात्रा दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय। स्वतः संभाजी भिडे या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। दरम्यान आपण बघतोय ह्या संपूर्ण रॅलीमध्ये भगवे झेंडे फडकवण्यात आले आणि त्यावरच आता टीका होते। काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी टीका केलेली आहे। भिडे गुरुजींनी राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान केल्याची टीका त्यांनी केली आहे। आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी खुलेआम राष्ट्रध्वजाचा अपमान मनोहर भिडेसारखी व्यक्ती करते। ज्यांची सत्ता आहे त्यांच्या मातृसंस्थेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 52 वर्ष आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवला नाही। तिरंग्याला अशुभ म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली होती। इंग्रजांवर तर संपूर्ण देश लढत होता, त्यावेळेला राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती। इंग्रजांसमोर वंदे मातरम म्हणण्याची हिंमत त्यांच्यासमोर झाली नाही, ज्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक वंदे मातरम म्हणत होते। आज तिरंगा यात्रा काढून लोकांना दाखवतात की आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत।